नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। कामगारानेच दारूच्या दुकानातून केली टीव्ही रोकड लंपास, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरांना ठोकल्या बेड्या। तर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजप आक्रमक, छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात भाजपची जोरदार निदर्शने। आता बघूया सविस्तर बातम्या। कामगारानेच मालकाचा विश्वासघात करत मध्यरात्री येऊन ऑफिस मधील टीव्ही रोकड लंपास केली आहे। सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरीची घटना टिपली गेली आहे, त्या आधारे पोलिसांनी चोराच्या मुसक्या आवळल्या, त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली आहे। या प्रकरणात नील जराळ डिसूजा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 जानेवारीला पहाटे 2च्या सुमारास मोंढानाका येथील मेट्रो वाईन शॉपवरती असलेल्या ऑफिसमधील 29,990 रुपयांच्या एलसीडी टीव्ही व 4,500 रुपये रोख 3 चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती। त्यावरून जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाहून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा व्यक्ती मूळचा गायकवाड वस्ती श्रीरामपूर अहिल्यानगर येथील असल्याचं निष्पन्न झालं। सध्या तो मुकुंदवाडीत असल्याची माहिती मिळताच मुकुंदवाडीकडे पोलिसांनी धाव घेत पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं। त्या आरोपीकडे नाव अजय गौतम मोटे असून त्याचं चोरी केल्याची त्याने कबुली दिली आहे। पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली असून भाजपच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली आहे। यात महिलांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला चप्पल बूट मारत निषेध व्यक्त केलाय। सपकाळ यांनी माफी मागावी, अन्यथा शहरात पाय ठेवू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आलाय। आज काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल मालेगाव मध्ये उपमहापौराच्या कॅबिन मध्ये जो टिपू सुलतानांचा फोटो लावला, त्यावरून त्यांनी आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना केली। अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। या महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष यांना या महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच आज हे स्वराज्य आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे। आणि टिपू सुलतान असा राजा होता जो नेहमी धर्मांतर करायचा, ज्याने अनेक महिलांवर अत्याचार केले, गरिबांवर अत्याचार केले, अनेकांवर प्राणघातक हल्ला केले, धर्मांतरसाठी लोकांना अनेक शिक्षा देत त्यांनी काम केले। आणि अशा टिपू सुलतानची बरोबरी आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करणं हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे। आणि माझ्या मते हर्षवर्धन सपकाळांनी इतिहासच वाचला नाही, आणि इतिहास वाचला असता तर त्यांना लक्षात आलं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही कोणाबरोबरही होऊ शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे, आणि आमच्या आराध्य दैवताचा जर अपमान होत असेल तर आम्ही हर्षवर्धन सपकाळ यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊल ठेवू देणार नाही। आणि आज आम्ही नुसतं जोडे मारो आंदोलन केलं, यापुढे अजून तीव्र आंदोलन करू। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं पावन झालेल्या या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे वक्तव्य केलं, हे खरं तर काँग्रेसच्या वैचारिक ही दिवाळखोरी आहे। आणि निश्चितच ही वैचारिक दिवाळखोरी एका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मनोरुग्ण असलेल्या प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी व्यक्त केली। निश्चितच हे दुर्दैवी बाब आहे, आणि ही दुर्दैवी बाब असताना खरं तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन विचारानं हा राज्य चालत असताना ही दिवाळखोरी दाखवण्याचं काम जे सपकाळनं केलं, त्याला ठेचून काढण्यासाठी, त्याच्या ज्या इस्लामी मनोवृत्तीच्या विचाराला ठेचून काढण्यासाठी खरं तर आम्ही मागणी करत आहोत। निश्चितपणे
जो जनमानसाचा राज्यातल्या अपमान झाला, आमच्या महाराजांचा अपमान झाला, त्याची जाहीर मागावी या दृष्टिकोनातून हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन छेडलेलं आहे. आम्ही मोर्चा या विरोधात काढलेला आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळात सुद्धा काँग्रेस अशा मनोरुग्णामुळे जिवंत राहील का नाही ही शंका जनमानसामध्ये उभी राहिली. निश्चितपणे जाहीर माफी मागावा हा भाग घेऊन हे आंदोलन चालू आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी 2026 या दरम्यान छत्रपती संभाजी महाराज करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर कार्यक्षेत्रामध्ये विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात असणारे फार्म हाऊस, मंगल कार्यालय येथील विवाह सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमांमध्ये लेझर लाईट्स, बीम लाईट्सच्या वापरावरती दिनांक 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल 2026 पर्यंतच्या कालावधीसाठी बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी निर्गमित केलेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी जारी केलेल्या आदेशात असं म्हटलंय की पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व फार्म हाऊस, मंगल कार्यालय, विवाह सोहळा, सामाजिक कार्यक्रम इत्यादींच्या आयोजक मालक यांनी लेझर लाईट्स, बीम लाईट्स यांचा वापर करू नये, कारण अशा वापर केल्यामुळे पायलटच्या दृश्यात अडथळा निर्माण होऊन लँडिंग व टेक ऑफ करण्यापूर्वी लक्ष विचलित होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवरती भारतीय न्याय संहितेचे कलम 223 अन्वये व प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल व तो शिक्षेस पात्र राहील असं आदेशात स्पष्ट करण्यात आलंय. विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात असणारे फार्म हाऊस, मंगल कार्यालय येथील विवाह सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमांमध्ये लेझर लाईट्स आणि बीम लाईट्सच्या वापरावरती बंदी करण्यात आली असून या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त यांच्या वतीने देण्यात आला आहे. दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर येथे महापौर समीर राजूरकर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळेस प्रमुख उपस्थिती उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची असणार आहे. त्यासोबतच आयुक्त जी श्रीकांत, त्यासोबतच अतिरिक्त आयुक्त 1 रणजित पाटील, अतिरिक्त आयुक्त 2 कल्पिता पिंपळे व उपायुक्त 6 तथा विभाग प्रमुख लखीचंद चव्हाण आदींच्या उपस्थितीत एकांकिका स्पर्धेचं उद्घाटन संपन्न होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. एकांकिका स्पर्धेसाठी याप्रमाणे बक्षिसे असणार आहेत. एकांकिका सांघिक प्रथम पुरस्कार 31,000 रुपये, द्वितीय पुरस्कार 21,000 रुपये, तृतीय पुरस्कार 11,000 रुपये, 2 उत्तेजनार्थ पुरस्कार प्रत्येकी 5,000 रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह याप्रमाणे असणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, लेखन, पुरुष अभिनय, महिला अभिनय, संगीत, नैपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा याकरिता प्रत्येकी प्रथम 3,000 रुपये, द्वितीय 2,000 रुपये, तृतीय 1,000 रुपये याप्रमाणे प्रदान करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त कलाकारांनी व नाट्य रसिकांनी एकांकिका पाहण्याचा आनंद घ्यावा असं आवाहन उपायुक्त लखीचंद चव्हाण यांनी केलं आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 80877711808. आपण मला नाही ओळखत, पण कामाला जरूर ओळखत असाल. कधी इन्कम टॅक्स ऑफिसर बनून, कधी IRCTCचा ऑफिसर बनून किंवा काय आणखीन बनून रिफंड स्कॅम करतो. कसे? मी इन्कम टॅक्स कडून बोलतोय. आपला 40,000चा रिफंड प्रोसेस झालाय, जो की एका डिजिटल व्हेरिफिकेशन नंतर आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल. रिफंडच्या आशेने आपण आनंदी व्हाल. मग मी आपल्या मोबाईलवर एक छोटीशी लिंक पाठवीन आणि आपण न विचार करता क्लिक कराल आणि अडकून जाल. मिस्टर स्कॅमर, अडकाल आणि पकडले पण जाल. कोणतीही गव्हर्नमेंट बॉडी रिफंडसाठी कॉल किंवा लिंक नाही पाठवत. स्कॅमरची जुनी पुराणी पद्धत आता नाही पडणार. डिस्ट्रॅक्शन. इंडिया स्टॉप, थिंक अँड देन टेक ऍक्शन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो.
फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. बार्बेरियन पॉवर जिमच्या वतीने स्टेरॉइड फ्री जिमचा प्रचार जनजागृती करण्यासाठी इंडोर क्रिकेट स्पर्धा पार पडली. यात 8 संघांनी सहभाग नोंदवला. यात बार्बेरियन वॉरियर संघ विजयी तर बार्बेरियन किंग संघ उपविजेता ठरला आहे. बार्बेरियन पॉवर जिमच्या वतीने स्टेरॉइड फ्री जिमचा प्रचार करण्यासाठी जिम संचालक आफताब शेख आणि अली कासिम यांच्या वतीने इंडोर क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 8 संघांनी सहभाग नोंदवला. यात अंतिम सामना बार्बेरियन वॉरियर संघ आणि बार्बेरियन किंग्स हा संघ यांच्यात खेळवण्यात आला. यात बार्बेरियन वॉरियर संघ विजयी तर बार्बेरियन किंग्स हा संघ उपविजेता ठरला. सामन्यात मॅन ऑफ द मॅच बक्षीस बार्बेरियन वॉरियर संघाच्या इम्रान खान याने 80 रन बनवून पटकावलाय, तर 14 विकेट घेऊन बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट बार्बेरियन किंग संघाचा साद शेख हा मानकरी ठरला. तर स्पर्धेत एकूण 380 धावा केल्याबद्दल मॅन ऑफ द टुर्नामेंटचा बहुमान फजल फारुकी यास मिळाला. सदर स्पर्धेचं कॅश प्राइज आयपी नेट वायफायचे संचालक नईम पटेल यांच्या वतीने ठेवण्यात आलं होतं. यात पहिलं बक्षीस 3000 रुपये तर दुसरं 2000 रुपये वैयक्तिक रोख बक्षिसे ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत ट्रॉफी आणि ड्रेसेससाठी राजीम इन्फ्राचे हरीश सिद्दीकी आणि हायटेक इन्फ्राचे अली कासमी यांनी प्रायोजकत्व दिलं होतं. तर एनर्जी स्पॉन्सर म्हणून आझिम सर यांनी ट्रायका पॉवर ड्रिंक उपलब्ध करून दिली होती. बार्बेरियन पॉवर जिमच्या वतीने स्टेरॉइड फ्री जिमचा प्रचार करण्यासाठी जिम संचालक आफताब शेख आणि अली कासिम शाहिद आफताब शेख यांच्या वतीने इंडोर क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. मैं आर्किटेक्ट हारिस सिद्दीकी बार्बेरियन प्रीमियर लीग में आपका सबका स्वागत करता हूं. ये प्रीमियर लीग जो है आफ्ताब भाई का कॉन्सेप्ट है और हम पिछले कई सालों से इस जिम में जाते हैं. और सबसे अच्छी बात ये जो जिम की जो है ये है कि ये स्टेरॉइड फ्री जिम है और हमें बड़ी खुशी होती है कि यहाँ पर जो भी बॉडी बिल्डिंग या फिटनेस एक्टिविटीज़ होती है वो बहुत ही ऑर्गेनिक और नेचुरल होती है. तो मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ आफ्ताब भाई को इस इनिशिएटिव के लिए. बहुत बहुत शुक्रिया. Sheikh and Ali Kasmi, trophies and dresses sponsored by Haris Siddiqui, Razim Infra and Ali Kasmi, Hightech Infra. इसी के साथ एनर्जी ड्रिंक जिन्होंने यहाँ पर स्पॉन्सर्ड किया है अजीम सर ट्राइका पावर ड्रिंक. हारिस सिद्दीकी ने यहाँ पर प्रोवाइड किया है. खूबसूरत शॉट नीचे 6 रनों से शॉट है बल्ले में कैसे उसे प्राइज है यहाँ पर दिया है इस टूर्नामेंट में 5000 रुपए. इंतजार किया है, खड़क पहुंचाया है इस गेंद को 6 रन के लिए. बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर इन्होंने इस टूर्नामेंट के अंदर प्राइज मनी का स्पॉन्सरशिप किया है. आईपी इंटरनेट वाईफाई नहीं दे रहे बल्लेबाज नईम पटेल. अच्छा शॉट, खूबसूरत अंदाज बया है. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या दशसूत्री उपक्रमांतर्गत वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी बुक बँक संकल्पना राबवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. या संदर्भात आज दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करून जिल्हाधिकारी स्वामी यांनी शिक्षण विभागाला निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणं, अवांतर वाचनाद्वारे अभ्यासक्रमाबाहेरील ज्ञान वाढवणं तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून जिल्हा परिषदेचा प्रत्येक शाळेत लहान ग्रंथालय उभारून विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं. प्रत्येक शाळेत स्वतंत्र पुस्तक कपाट आणि रॅकची व्यवस्था करून विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार पुस्तके ठेवली जाणार आहेत. अभ्यासक्रमाबाहेरील ज्ञानवर्धक, संस्कारवर्धक, आरोग्य विषयक व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त साहित्याची यादी तयार केली जाईल. जिल्हा परिषद शिक्षण विभाग, शासकीय ग्रंथालय, मराठी भाषा विभाग तसेच विविध संस्थांकडून
पुस्तके उपलब्ध करून घेण्यात येतील. स्थानिक शिक्षण समित्या, माजी विद्यार्थी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच लायन्स क्लब व रोटरी क्लब यांच्या सहकार्याने पुस्तक संचलन मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरती CSR निधीतूनही पुस्तके उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात येतील. विद्यार्थ्यांना पुस्तके ठराविक कालावधीसाठी देण्यात येतील व परत घेतली जातील. परत आलेली पुस्तके नीटनेटकं स्वच्छ करून पुढील वर्षासाठी वापरली जातील. पुस्तक नोंदणीसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांवरती चर्चा, सादरीकरण, वाचन उपक्रम व परिपाठातून अनुभव मांडण्यास प्रोत्साहन दिलं जाईल. CSR माध्यमातून उपलब्ध शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठीच्या परीक्षांसाठीच्या पुस्तकाचं वितरण 10 फेब्रुवारी रोजी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे, असंही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं. या उपक्रमाला चालना देण्यासाठी समाजातील व्यक्ती, संस्था आपलं योगदान देऊ शकतात. आपल्याकडील पुस्तके आपण दान करू शकता. त्या संबंधित गट शिक्षण अधिकारी, तहसीलदार यांना संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर, शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण, गट शिक्षण अधिकारी, गट विकास अधिकारी तसेच विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषय तज्ज्ञ असे एकूण 162 जण या बैठकीस उपस्थित होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने अवयवदान चळवळ सुरू केली आहे. या दरम्यान येथील शरीररचनाशास्त्र विभागास बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी 2 महिन्याच्या बालिकेचे म्हणजेच 54 दिवसाचे पार्थिव देहदान स्वरूपात प्राप्त झाले. सदर बालिकेचा मृत्यू मेंजनियाटिस मुळे झाला होता. उपचारादरम्यान ती घाटी रुग्णालयामध्ये दाखल झाली होती. बालिकेच्या पालकांना यापूर्वी 25-26 आठवड्याच्या अर्भकाचं शरीररचनाशास्त्र विभागात देहदान झाल्याची माहिती होती. त्याच प्रेरणेने त्यांनी आपल्या 2 महिन्यांच्या कन्येचं मृत्यूनंतर देहदान करण्याचा अत्यंत स्तुत्य व समाजोपयोगी निर्णय घेतला. जन्मानंतरच्या इतक्या अल्पवयीन बालकाचं हे देहदान विभागासाठी प्रथमच प्राप्त झालंय. प्राप्त पार्थिवावरती एम्बाल्मिंग प्रक्रिया करून फॉर्मलिन्सद्वारे रासायनिक संरक्षण करण्यात आलं असून ते विभागाच्या संग्रहालयामध्ये विशेष जारमध्ये सुरक्षितपणे जतन करण्यात आलंय. घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉक्टर अर्चना कल्याणकर आणि सर्व टीम यांनी यासाठी परिश्रम घेतला. शुक्रवार 13 व शनिवार 14 असं 2 दिवसीय MGM ऑडिटोरियम येथे ऑर्गन एक्झिबिशन आयोजित करण्यात आलंय. यामध्ये हे जतन केलेलं स्पेसिमम प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. या प्रदर्शनाला विज्ञान शाखेतील महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच इयत्ता 8वी, 9वी व 10वीतील शालेय विद्यार्थी भेट देणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व वैद्यकीय शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण होऊन विज्ञान शाखेकडे आकर्षण वाढण्यास निश्चितच मदत होईल, असं हे स्पेसिमम वैद्यकीय शिक्षण, संशोधन तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त स्मार्ट टेक सेफ चॉईसेस आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुरक्षित व जबाबदार वापर या संकल्पनेवरती आधारित सुरक्षित इंटरनेट कार्यशाळेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश अधिकारी व कर्मचाऱ्यांना इंटरनेट तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI यांचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करण्याबाबत जागरूक करणं, सायबर स्वच्छतेच्या उत्तम पद्धती अंगीकारणं तसेच सायबर धोके व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणं हा होता. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी जिल्हा माहिती तंत्रज्ञान अधिकारी उन्मेष सपकाळ यांनी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केलं. कार्यशाळेस वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागामार्फत अतिरिक्त आयुक्त मंजुषा मिस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसीलदार किसान भदाने यांनी विशेष परिश्रम घेतले. सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयांमध्ये अशा स्वरूपाच्या कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढीस लागली आहे. विभागीय आयुक्त कार्यालय माहिती तंत्रज्ञान सक्षमीकरणाच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिलं असून मुख्यमंत्री महोदय यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याचा गौरव यापूर्वीच मिळवला आहे. सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल क्षमता वृद्धी संदर्भातील जनजागृतीपर उपक्रम नियमितपणे राबवण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. कामगारानेच दारूच्या दुकानातून केली टीव्ही रोकड लंपास. CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरांना ठोकल्या बेड्या. तर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजप आक्रमक. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात भाजपची जोरदार निदर्शने. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.